ही पहिली मॅच आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक अंजीर विरुद्ध भक्तिधाम डुंगे आणि भक्तिधाम डुंगे संघ कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून. हे मॅच सुद्धा 4 षटकांची असणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. देवांग आणि नॉस्टाकरेनला सर्वेश. पहिलं षटक फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे, स्वंग केलेला आहे, डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा आणि देवांग म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. पटेलने पहिला चेंडू खरं तर थोडा फुल टॉस टाकला, त्यानंतर हा चेंडू थोडा शॉर्ट ठेवला आणि अगोदरच खेळण्याचा लवकर खेळण्याचा प्रयत्न देवांगने केला आणि त्यामध्ये मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि जवळपास पहिल्या स्लिपमध्ये एक चांगला झेल समाप्त केला. हा झेल तितका सोपा नव्हता पण चांगला झेल समाप्त केला आणि पहिले यश मिळते. एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 6. 1 बाद 6. नवीन फलंदाज डायनल भगत. हे आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू होतो या शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या भक्तिधाम डुंगे संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. आपण सामना पाहतोय निसर्गाने कमजोर विपक्ष भक्तिधाम डुंगे या दोन संघामध्ये. या स्पर्धेमध्ये तब्बल 6 फलंदाजाने या अर्धशतके झळकवले आहेत आणि पहिली जीसीची स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथे ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो स्कोरलेग रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत अखेर पोहोचतोय मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. भक्तिधाम डुंगे संघ सध्या आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि त्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये या अगोदर 5 अर्धशतके झळकावले गेले होते मात्र तो विक्रम या खारबाव चषकामध्ये मोडीत निघालेला आहे. कारण तब्बल 6 फलंदाजाने या स्पर्धेमध्ये अर्धशतके झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. विजेंद्र पाटील, हेमंत कराले, हर्षल डवळे, आर्यन भोईर, सुजित पाटील आणि विनीत माली. इथे माझा पलटी शॉट स्विच इट चेंडू निघून जातो या एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. सीमा पार धाव मिळेल 4 चौकार. संघाची धावसंख्या दुहेरी अंगामध्ये देखील प्रवेश करताना पोहोचते ती 13 वर. पहिले षटक मार्गसाई रोहित पाटील पहिले षटक घालताना राटा मोर द स्टंप.
स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पूर्णपणे बेट चेकित करताना फलंदाजाला आणि या चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती बघते दामा डोंगे संघाची धावसंख्या एक बाद धावपलकर पाहायला मिळते ती 13 धावा. यानंतर चौथा राव मानकोली संघ नाईक आणि जयदुर्ग सूर्य बी संघ नाईक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. मित्रांनो या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आपण 24वी स्पर्धा आपण पाहतोय. या अगोदर 23 स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर 25वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल पिंपलनेर या मैदानावर 100 ग्रुप्स आणि जय हिंद गायकवाड साहेबांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार होतं डे नाईट स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत पाहायला विसरू नका JCAची 26वी स्पर्धा आणि त्याच दरम्यान आणखीन एक स्पर्धा पिंपलनेर मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. आकाश गायकवाड बाबा यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज निसर्ग अंजूर संघाकडून. दरम्यान समीर भाऊ भोईर साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम समीर भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे पंचांचा इशारा येतो या डेड बॉलचा. दुसरं षटक घेऊन आलेलं गोलंदाज जयेश डाकी. तर जयेश डाके याचा सामना केला फलंदाज डायनल भगत. समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतो. सिंगल संख्येची धावसंख्येमध्ये देखील बदल होतो ना. आपण पाहतोय जांतराचा ग्रुप आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील सामना आपण पाहतो डोंगे विपक्ष अंजूर या दोन संघामध्ये. फोर्स केल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाते वाईट ऑफ लॉंगॉनच्या वरून सीमा पार षटकार. पाटील आपण पाहतोय ब्लॅक डायमंड ऑफ डोंगे आणि आपण पाहतोय की काळ्या हिऱ्याला खूप मोठी मागणी असते. सर्वात महाग हिरा काळा हिरा असतोय आणि ब्लॅक डायमंड सध्या चमकताना आपण पाहतो डोंगे संघटनेसाठी सर्वेश पाटील. इथे मात्र स्विंग अँड मिस पंचांचा इशारा येतोय वाईट, कारण दिशेमध्ये फरकटाना गोलंदाज आणि हा चेंडू मध्ये गोलंदाजला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्या सिंगल पुढे सरकताय. धावफलकावर पाहायला मिळते ती 20 धावा. डोंगे चषकामध्ये आपण एक सामना असा पाहिला होता, तीच 21 धावा, माफ करा. एक कमी धावसंख्येचा बचाव देखील केला होता. यावेळी ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगला. हा जर झेल झाला असता तर केवळ कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं तर सूर मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि हा झेल झाला असता तर हा झेल या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता. केवळ कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. एफर्ट चांगला पाहिला होता दर्पण कोहली याचा मात्र चेंडू निघून जाते सीमाभर चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या होते. आकार धावसंख्या पोहोचते ते 25 वर. क्वार्टर सेंचुरी सिल्वर जुबली 25 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. दरम्यान प्रेम तरे साहेबांचं देखील त्या मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आमचे पाहतोय ज्यांच्या माध्यमातून कैलास शेवंती दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ आम्हाला प्रेम दत्तात्रय तरे साहेबांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि आमच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर प्रेम तरे साहेबांचे ते आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्लेअर मिस इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. ऑफकटरचा चांगला वापर करताना गोलंदाज
जयेश डाके पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितपणे कंजूर संघाकडून दुसरं षटक तर गोलंदाज जयेश डाके आपण पाहत आहोत. इथे मात्र फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू, फलंदाजाच्या रीचपासून दूर चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईट. वन फॉर द ओव्हरचा इशारा देखील भाऊ पटेल सरांकडून गोलंदाज जयेश डाकेला दिला जातोय. 27 या षटकामधील हा शेवटचा चेंडू. या लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय सीमा पार, लॉंग ऑनच्या वरून षटकार. आपल्याकडे वेल आहे तर व्यापीठाकडे व्यापीठावर विराजमान झालेले आहेत समीर भोईर साहेब, सरोलीपाडा गावचे युवा उद्योगपती, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला जाईल. प्रेमजी तरे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते समीर भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. एक हँडसम अँड डॅसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सोनाली ग्राउंडवर आयोजन देखील पाहायला मिळालं आहे. चांगल्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला जातोय. आपण पाहू शकतो शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा वळू आपण सामन्याकडे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश कोहली येतोय. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या भक्तिधाम डोंगे संघाची धावपलेकर पाहायला मिळत ती 33 धावा. एजन ड्रॉ टेकन, इथे मात्र फलंदाज बाद होताना सर्वेश पाटील याची गेली संपुष्टात. दरम्यान अशोकजी चव्हाण साहेब आणि रुपेश भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील सलग 4 दिवस त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे खरं तर जांधराचा ग्रुपवर असलेलं त्यांचं प्रेम प्रकर्षाने आपण जाणवतोय. त्यांची विशेष उपस्थिती आणि सलग 4 दिवस उपस्थिती एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेलं आणि त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 4थ्या दिवशी अर्थात या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आपलं हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर दीप म्हात्रे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय या बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट रिजनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. अशोक चव्हाण साहेबांबद्दल जर म्हणायचं झालं तर या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा वाटा त्यांचा आहे. मोलाचा वाटा त्यांचा नक्कीच आम्हाला लाभलेला आणि त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. अशोक चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. इथे माझा एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न, मेडिकल रिझनमध्ये झेल आणि इथे मध्ये समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. न्यू बॅटर तुषार पाटील मैदानामध्ये एंटर होताना. तुषार पाटील हा खेळाडू असा आहे जे आपण जिशेमध्ये 3 खेळाडू पाहतोय ज्याने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला. त्यामध्ये तुषार पाटील याचा देखील समावेश आहे. पहिला खेळाडू शिलोमाता वर्ल्ड संघाचा अतिश भांबरे ज्याने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर तुषार पाटील
भक्तिधाम डोंगे संघाचा याच्या नावे देखील विक्रम आहे. आणि त्यानंतर खासदार चषकामध्ये आपण पाहिलं होतं हर्षल म्हात्रेला, त्यांनी देखील हा विक्रम केला होता. दरम्यान बॉडी बिल्डर मोनिश कारभारी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासमोर स्वप्नीलजी कारभारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर परेश कारभारी यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि मिलिंद पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो या मिडिक रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत फक्त एकच धावगेलीची संधी मिळेल. एका धावेने ऑफ दी मार्क होताना तुषार पाटील आणि डुंगे संघाची धावसंख्या या सिंगलने या वधारते. धावपलेवर पोहोचते ती या 35 35. तिसरं षटक मार्गस्थ आहे. न्यू सिद्धनगर अंजूर संघाकडून तिसरं षटक त्यांना गोलंदाज जयंतेश कोहली. स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. स्कोर इज कॉन्स्टंट 35. धावसंख्या स्थिर आहे 35. यानंतर चौथ्यावर मानकोली आणि जयदुर्ग सुरेश बी संघाने आपण टॉससाठी या शिवसेना जिल्हा प्रमुख टॉस बॉक्स आपण बघतोय देवानंद थले साहेबांच्या नावाने आणि त्यांच्या नावाने स्पर्धा देखील पाहायला मिळते. आणि या त्या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार होतो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा प्लॅन मिस. हा चेंडू देखील निर्धाव आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे देखील निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर भक्तिधाम डुंगे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 35 धावा. आज या स्पर्धेचा हा सलग चौथा दिवस आपण पाहतोय. तसे मित्रांनो आज 5 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसा विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1981 मध्ये वेस्ट इंडिजच्या मॅडलेन सॅम्युअल या फलंदाज जन्म झाला होता, ज्याने वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये क्रिस गेलसह 372 धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. हा विक्रम त्यांच्या नावे आहे. आणि आजच्या दिवशी 1990 मध्ये स्विंगचा किंग भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा जन्म झाला होता, ज्याने आपला पहिलाच वनडे सामना खेळताना पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज या फलंदाजाला अगदी पहिल्या षटकामध्ये बाद करण्याचा विक्रम केला होता. इंडियाचे असे 3 गोलंदाज आहेत ज्यांनी पहिला सामना खेळताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला आहे. त्यामध्ये निलेश कुलकर्णी त्याच्या नावे हा विक्रम आहे. त्यांनी श्रीलंकेच्या अट्टापटूला कसोटीमध्ये पहिले षटक घालताना आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केलं होतं. त्यानंतर अजित आगरकर ज्याने दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सला आपला पहिला सामना खेळताना पहिल्या ओव्हरमध्ये माघारी धाडलं होतं. पहिल्याच षटकामध्ये त्यांनी बाद केलं होतं. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर दांडी गोल. फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या रूपाने. या सर्वात हुशार फलंदाज तुषार देखील इथे आपण बघतोय नांगी टाकताना. आणि आजच्या दिवशी 2012 मध्ये या ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू वेड यांनी या आपलं वनडे पदार्पण टीम इंडिया विरुद्ध केलं होतं. आणि या विश्वचषकामध्ये या ऑस्ट्रेलिया संघाचा हा फलंदाज मॅथ्यू वेड याचा झेल पाकिस्तानच्या हसन अली यांनी या T20 वर्ल्ड कपमध्ये सोडला होता. आणि त्यानंतर मात्र तो त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक देखील जिंकला होता. आणि आजच्या दिवशी 2014 मध्ये वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेल यांनी या बांगलादेश विरुद्ध त्रिशतक झळकताना 319 धावा कुठून काढल्या होत्या. सर डॉन ब्रॅडमॅन, त्यानंतर क्रिस गेल, वीरेंद्र सेहवाग, ब्रॅन लारा असे जे फलंदाज आहेत ज्यांच्या 2 त्रिशतके झळकवण्याचा विक्रम आहे. ब्रॅन लारा यांनी तर 400 धावा देखील कुठून काढलेल्या आहेत. आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावांचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. इथे मात्र कटरचा वापर, चांगला चेंडू, लेग कटरचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतो. पार्थ नाईक अगदी टाईट गोलंदाज हाताळला आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर त्याने हाताळला होता. क्रिकेटमध्ये 2च गोष्टीचा सन्मान केला जातो. एक तर पहिला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या डुंगे संघाची पोहोचते ती 36 36. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉससाठी या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल.
चौथ्यावर मानकुल विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये. सध्या आपण सामना पद्धती डुंगे विपक्ष अंजूर या दोन संघामधील. यावेळेला मात्र चेंडूला फेरकून दिलेला आहे. पुल पॉवरफुल आणि चेंडू होते स्क्वेअरलेगच्या वरून सीमाच्यावर गोल. आपण बघा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला खेचून मारलं होतं फलंदाजाने. हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका पाहायला मिळतात. सेफ लँडिंग होते चेंडूची. लॉंग लेग रिझन करते चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार दसकन दम दाखवताना फलंदाज पाहायला मिळतोय. या चौकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 46 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी देखील आता मात्र डोंगे संघाकडून केली जाते. पोस्ट केल्या चेंडूला टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर हँड अँड सम. चेंडू निघून जाते सीमापार षटकार. झालेले ते 52 आणि 53 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवले ते अंजूर संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चौथ्यावर मानकुली विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये. मोनिश कारभारी या बॉडी बिल्डर तसेच स्वप्नील कारभारी, मिलिंद पाटील आणि परेश कारभारी यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ असते पण शिवसेना जिल्हा प्रमुख टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चौथारवा मानकुले विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये. वेलकम मोनिश कारभारी. हेल्थ इज वेल्थ. नक्कीच आपण खारबोचे बॉडी बिल्डर आहेत आणि खारबोस गावचं नाव देखील त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. त्यांच्यासमवेत स्वप्नील कारभारी, मिलिंद पाटील. तर हे नाणं आम्ही सुपूर्द करतोय आणि आता मात्र टॉस उडवला जाईल. मानकुली संघाने कॉल करेल. नाण्याच्या दोन्ही बाजू माहीत आहेत. जांतराचा कॉल आहे. मात्र जिल्हा प्रमुख चषक आलेला आहे म्हणजे टॉस जिंकलेला आहे. सूर्य बी संघाच्या संघाने आमच्या मान्यवरांना विनंती पण व्यापीठाची सोडवायची आहे. सूर्य बी संघाने टॉस जिंकलेला आहे. या सामना महत्वाचा आहे. टॉस महत्वाचा होता. हो नक्कीच महत्वाचा टॉस तुम्ही जिंकलाय. तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अतुल आणि विघ्नेश पाटीलकडून तर जास्तच अपेक्षा आहेत. येस. जो संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये खेळला होता तोच संघ कायम असेल की संघामध्ये काय फेरबदल केले जातील? नाही, जो खेळला होता तोच संघ राहील. आपला संघ तोच कायम असणार. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मानकुली संघाने पहिला सामना आपण दिमागात जिंकले. मात्र आता हा सामना देखील महत्त्वाचा सामना आहे कारण तोच संघ देखील एक सामना जिंकून आलेला आहे. या संघाला आपण प्रथम फलंदाजी किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि विनीत माली त्यानंतर वैभव माली यांच्या समेत असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? ऋतिक माली नक्कीच ट्रम्प कार्ड. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेला आहे. टॉस जिंकलेला आहे.
जयदुर्ग सूर्य बी संघाच्या संघटनेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणजे कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक वायस बाफाने संदीप गावण सर. गवळी सरांचं भिवंडी एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. थोडंसं वेळ आहे आपल्याकडे. मी विनंती करतोय प्रेम तरे साहेबांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करा. शरीरष्टोपट्टू मोनिश कारभारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी प्रेम तरे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण तो स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. प्रेम तरे म्हटलं तर अर्थातच कैलासवासी शवंती आई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच करता मोमेंट आलेत आणि सध्या तरी शरीरष्टोपट्टू मनुष कारभारी यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय स्वप्नील कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल प्रेम तरे साहेबांना आपल्या शुभ हस्तेच हा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पार पाडावा. त्याच्यानंतर आणखीन 2 सत्कार मूर्ती आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण काही वेळेतच करणार आहोत. मॅचला सुरुवात होतोय. ओहो पहिलाच बॉल चांगलं वळण मिळतोय. स्विंग होतोय. हा चेंडू वळतोय आणि ह्याच बरोबर हा डॉट बॉल जयेश डाकी आणि ओम कोळी हे 2 बॅटर आहेत. ओम म्हणजेच अंडर 19 मध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे. ओमवर जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला जबाबदारी आहे ती जयेश डाकी या बॅटरवर. पुढचा बॉल डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाबेनिशी संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. टार्गेट आहे 53 या धावसंख्येचं. भक्तिधाम डुंगे संघाने ठेवलेल्या या 53 धाबा चेस करण्याकरता न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचे हे 2 बॅटर उतरलेत. आज सकाळपासून चांगली दहशत दिसली भक्तिधाम डुंगे टीमची. फुल टॉस बॉल चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ते करत नाही कोणती चूक. गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 1. बॅटर जाण्याआधी आपण पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय प्रेम तरे यांनाच पुन्हा एकदा आपण स्वागत आणि सन्मान करावा. परेश कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत. परेश कारभारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव जामताराजा ग्रुप खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आपलं सर्वांचंच सहर्षाचं स्वागत. इथे मान सन्मान मिळतोय. परेश कारभारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतात प्रेमजी तरे. हे तुम्ही बघू शकता. ते सर्व दृश्य UCN या यूट्यूब वाहिनीवर या ठिकाणी टिपताना आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढील सत्कार मूर्ती मिलिंद पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता पुन्हा विनंती असेल प्रेम तरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते मिलिंद पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पार पाडावा. हे सर्व आमच्या सत्कार मूर्ती. एका बाजूला मॅच सुरू आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 1. 9 बॅटर. संकेत याने डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन फोर्स केलं होतं चेंडूला. मिड ऑफ मधून थेट लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. दणदण करत सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. जिल्हा प्रमुख चषक चौकार. असतील त्यावेळेस आपल्याला बॅटिंग क्रीज मधून पुढे जावं लागतं. त्यामुळेच पुढे जाऊन या 4 धावा मिळवल्यात. मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला.
चौकाराची मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपळकर आहे ती 5 धाबा. जसं म्हणतात ना की घराच्या बाहेर गेल्याशिवाय तुम्ही आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह लागल्या जात आहेत. 14 धाबा. प्रत्येक षटकामागे 10 पेक्षाही जास्त म्हणजेच 11च्या आसपासचा जो धावपळक होता तो इथे अद्याप होताना दिसतोय. 1 to ओव्हर एक वॉर्निंग मिळाली गोलंदाजाला आणि ते लक्षात आहे गोलंदाज स्वप्नील पाटीलच्या. चोप बसल्यानंतर थोडंसं तंत्र वेगळं करण्याचा विचार होता, व्हेरिएशन करण्याचा विचार करत होतोय स्वप्नील. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली. एकच धावेवर या ठिकाणी समाधानी ठरत आहे ते बॅटर. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात ते 15 धाबा. दुसऱ्या फेरीतील या मॅच आहेत. पहिल्या फेरीमध्ये भक्तिधाम डुंगे संघाने काही चांगले वाटचाल केली, चांगली सुरुवात केली आणि बलाढ्य अशा संघाला पराभूत केलं होतं. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाने न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला पराभूत करून ते दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. म्हणजे दोन्ही टीम करता हा मॅच फार महत्त्वाचा आहे. याच्यानंतर मग आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूलमधील शेवटचा मॅच खेळण्याची संधी मिळेल त्या संघाला जो संघ जिंकेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. आता स्ट्राईकिंगकडे हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आलाय प्रीतम पाटील. धावसंख्या 15 धाबा. 15 for 2. 2 गडी बाद 15. क्रॉस बॅटने खेळले चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक तैनात आणि ह्याच बरोबर सफलता मिळाली स्वप्नील पाटील या गोलंदाजाला. दबाव धडपण वाढत चाललंय प्रत्युत्तर देणारे टीमवर. धावसंख्या 15. 3 गडी बाद. खेळाडूवर जबाबदारी असेल. दोन्ही बॅटर चांगला खेळ करताना दिसतील असं वाटतंय, कारण ओम नावाचा खेळाडू तिथे चमकदार कामगिरी करतोय. एक मात्र मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. याआधी संकेत मनेरा या बॅटरने एका चौकारणीशी आपलं खातं उघडलं होतं, परंतु जास्त वेळ त्याला खेळपट्टीवर राहता आलं नाही. आता अजूनही जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर 38 धाबांची गरज आहे. 38 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, फलंदाज प्रीतम पाटील तयार. दबाव धडपण वाढवण्याचा प्रयत्न होतोय सध्या विनायक अंजूर संघावर. गोलंदाजा दौरी हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावेची स्ट्राईक रोटेट करतायत प्रतीक पाटील. स्वतःचं खातं उघडतायत. धावसंख्या 16. 4 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. आता ओमला काहीतरी सल्ला सुद्धा दिला जाईल, कारण जरी तो लेदर क्रिकेट खेळत असला तरी सल्ला हा सल्लाच असतो. आयुष्यामधील सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. देणारे 1000 असतात, घेणारे 1 असतो. आणि सर्वात कठीण म्हणजेच मदत असतं. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जातोय. डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. थ्रो करण्याआधी नेमकं काय घडलं बघूया. 2 धावा पळून पूर्ण केल्यात ओम या बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. 18 धाबा 18. म्हणजेच 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धाबा लागल्यात. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधला. 53 धावसंख्येचा पाठलाग करतेवेळी आता दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर वाढत चाललंय. एकेरी दुहेरीच धाबा फिल्डिंग करणाऱ्या भक्तिधाम डुंगे संघाद्वारे दिले जात आहेत. म्हणजेच गोलंदाजी कडक होतोय, अप्रतिम मारा होतोय. हा चेंडू हवेत आहे. इन दी एअर. उंची जास्त, लांबी कमी. शतरक्षक देतात हमी. विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल
53 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमची धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 35 ची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 35 धावा पाहिजे. आता स्वागत आणि सन्मानाकडे पुन्हा आपण वळूया. रुपेश भोईर आणि प्रेम तरे. रुपेश भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. मी प्रेम तरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करावा. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा झालेत. आता 12 बॉल मध्ये पाहिजेत 35 धाबा. सध्या स्वागत आणि सन्मान होतोय प्रेम तरे साहेबांच्या शुभ हस्ते रुपेश भोईर यांचा. अतिथी कक्षामध्ये आणखीन एक मान्यवर दाखल झालेत. हेमराज वतारी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. हेमराज वतारे साहेबांचं आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये सहर्ष असं स्वागत करतोय. अशोक चव्हाण साहेबांचं सुद्धा स्वागत आपण करतोय. हेमराज वतारे म्हटलं तर खारबा गावातील एक उद्योजक आहेत, सफल उद्योजक. अशोक चव्हाण साहेबांचं स्वागत आणि सन्मान प्रेम तरे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. स्वागत आणि सन्मान एका बाजूला सुरू आहे. मॅच सुद्धा रंगतदार होतोय. परंतु अतिथी देवो भव. पहिल्यांदा आमचे अतिथी आमच्याकरता फार महत्वाचे आहेत. लाख लाख धन्यवाद अशोकजी चव्हाण साहेब. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलाय. मॅचकडे आपण वळतोय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 ची आवश्यकता. 17.50च्या सरासरीने 35 धावा बनवल्या जातील काय? तुषार पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याचा पहिलाच बॉल आउट कटर म्हणजेच लेग कटर चेंडू टाकलाय. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. झेल टिपता आला असता तर दबाव धडपण आणखीन वाढवता आला असतं न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमवर. आज भक्तिधाम डुंगे संघाने काय चांगली प्रभावी कामगिरी केलंय. सर्वांनाच आकर्षित केलंय. त्यांच्या प्रत्येक खेळाडू 100% योगदान देताना दिसत आहेत. पुढचा बॉल फोर्स केलाय. ताकदीचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. ऑन दी अप. सिक्सर. मुख्य खेळाडूचा झेल सोडल्यानंतर परिणाम काय होत आहेत हे आता दिसलेत जणू काही भक्तिधाम डुंगे टीमला. कारण प्रतीक पाटील हा मुख्य खेळाडू आहे या टीमचा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली मुख्य फलंदाजी त्याने केली होती. आता सुद्धा आल्या आल्या जीवनदान मिळाल्यानंतर षटकार खेचतो हा खेळाडू. धावसंख्या 24. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 धावा धाव फळकावर. हाफ ट्रॅकर हुक केलंय या चेंडूला. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि चौकारांशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केलंय हुक, भागवली भूक. चौकार. यस 1 to over. 1 to over. आणि तिसरे पंच बजागे सर या लवकर. एक वॉर्निंग दिली जातोय हाईट बद्दल. म्हणजेच बघितलं तर एक बाउन्सर सुद्धा टाकलाय आणि त्यामुळेच यस हाईट आहे की नाही ते चेक करतात. हाईट चेक करतायत निखिलेश बजागे सरांना आपण बघतोय. आपण कंट्रोल रूम मध्ये ते आलेत. 28 वर 4 असे धावसंख्या बॅटिंग कडे टीमचं झालंय. चौकार आलाय या चेंडूवर. चौकार आलाय आणि 1 बाउन्स. 1 to over. एक वॉर्निंग मिळते गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 28. एक वॉर्निंग मिळतोय आणि चेंडू टाकून झाले 3. तुषार पाटील गोलंदाजी मार्गावर आहेत. ज्या बॅटरला जीवनदान दिलंय त्याच बॅटरने आक्रमक रूप धारण केलंय. धावसंख्या 28.
इनसाइड आउट कोळवटामध्ये चेंडू होता, वाईड यॉर्करचा मारा होता, मिडऑफ मध्ये शतरक्षक आहे, थ्रो अॅक्युरेट केला तर विकेट जाण्याची शक्यता. दोन्ही बॅटर जीवातोड मेहनत करतायत आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 30. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धावा. टार्गेट होतं 53 या धावसंख्येचं. आता हे 2 चेंडू ठरवतील की या मॅच मध्ये पारडं नेमकं कोणत्या टीमचं भारी आहे, भक्तिधाम डुंगे की न्यू सिद्धिविनायक अंजूर. धावसंख्या धावपळकर आहे ती 30 धावा. या षटकातील 5वा चेंडू टाकण्याच्या मार्गावर गोलंदाज तुषार पाटील. भक्तिधाम डुंगे टीम जर आपण बघितले तर सातत्याने सराव त्यांचा सुरू असतात. मैदानावर सर्वजण एकत्रित येत असतात. संयम आहे या टीम मध्ये, शांततेमध्ये यांचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. टायमिंग प्रॉपर नव्हतं, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव. जमिनीलगत हा फटका खेळताना बॅटर दिसलेत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 31 धाबा 31. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 31. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 22 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू कसा असेल या तिसऱ्या षटकातील, कारण स्ट्राईक इनकडे बॅटर पार्थ नाईक. हाफ ट्रेकर हवेत चेंडू आहे, शतरक्षक चेंडू खाली आणि गोलंदाज तुषार पाटीलला विकेट मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 53 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमची धावसंख्या 5 गडी बाद. धावपळकावर लागलेत 31. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 22. 6 मध्ये 22 धावांची गरज आहे. आता खारबाव गावातील प्रसिद्ध उद्योजक हेमराज वतारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. यस अंपायर, चेंडू हवा आहे. या हेमराज वतारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान प्रेम तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या स्पर्धेमध्ये प्रेम तरे साहेबांनी सुद्धा चांगलं मोलाचं सहकार्य केलंय आणि आता त्यांच्या शुभ हस्ते हेमराज वतारी जे उद्योगपती आहेत, खारबाव गावातील उद्योजक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईची उप देणारे शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये बघतोय. कारण ही स्पर्धा जर आपण म्हटली तर आदरणीय सन्माननीय देवानंद तळे साहेबांच्या नावानेच, कारण तो मोठा पदभार निभावत आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख हा मोठा पदभार ते निभावत आहेत. सध्या तरी चांगलं काम करत आहेत आणि चांगले समाजसेवक. सरपंचापासून सुरुवात केली, भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक होतोय आणि आता शिवसेना जिल्हा प्रमुख हा पदभार ते सांभाळत आहेत. त्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून मान्य श्री रमेश रामलाल तरे साहेबांना आपण बघतोय, जे संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा उपस्थित होताना दिसतील. वळी या मॅचकडे 6 बॉल आणि 22 ची आवश्यकता. बल्लाड्डे संघाला रोखण्याचं काम केलंय भक्तिधाम डुंगे या संघाने. म्हणूनच मी आमच्या स्कोररला म्हटलं होतं की घोडा जरी वेगाने धावत असला तर कधी कधी विजय हत्तीचा होत असतो आणि इथे अगदी तसंच घडताना दिसतंय. हर्ष पाटील आता आलाय. 6 मध्ये पाहिजेत 22 धाबा. गोलंदाज काही कशा पद्धतीचं तंत्र या ठिकाणी वापरेल गोलंदाजीमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्येच ठेवलेत. ऑन साइडला 38 सर्कलच्या बाहेर 4 आहेत. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा बॉल होता. बॅटरला केलं जातं बीट. गोलंदाज होतो फिट. गोलंदाजी होते नीट आणि इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने DRA ची मागणी केली वाईट करता. बॅटिंग करणाऱ्या टीमने 1 टू ओव्हर तर आहे, एक वॉर्निंग तर पंचांनी दिलंय, परंतु DRS घेतला गेलाय. तिसरे पंच निकलेश बजागे सर येत आहेत, कंट्रोल रूम मध्ये पाहणी करतील. खाली DRS ची मागणी ही जास्तीत जास्त होत आहे. खरं तर ISPL मध्ये टीम अनेक वेळा DRS घेताना दिसली. दॅट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली आणि एक धाव सुद्धा मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते आता 32 धाबा. 6 बॉल 6 मध्ये पाहिजेत 21.
6 चेंडू 21 ची आवश्यकता. लढावं लागेल गोलंदाजाला, लढावं लागेल फलंदाजाला. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. करे तो क्या करे, प्रश्नामध्ये टाकलंय, दबावामध्ये टाकले गोलंदाजाला. अगोदरच्या पहिल्या चेंडूने अतिरिक्त धाव मिळतोय. धाव संख्या पोहोचली 33 वर. 6 मध्ये जिंकण्याकरता आता 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. अकुटबद्ध चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नव्हता. अगोदरच खेळताना दिसलं बॅटर. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अॅक्युरेट फेकी, एकच धाव. धाव संख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 34 धाबा. लढण्याकरता दोन्ही बॅटर तयार आहेत. म्हणतात ना की आयुष्य म्हटलं तर पत्त्यांचा खेळ आहे. चांगले पत्ते येणं आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यांवर आपला डाव मांडणं त्याच्यामध्येच आपलं यश अवलंबून असतं. इथे सुद्धा तसंच काहीतरी करावं लागेल बॅटरला. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आपला डाव खेळावा लागेल. धाव संख्या धावपळकर आहे ती 34 धाबा. 5 बॉल मध्ये आता इथे हा सुद्धा व्हाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त धाव. 3 चेंडू खराब टाकले त्या षटकामध्ये, कारण शेवटच्या षटकात 22 ची गरज होती. एका चेंडूमध्ये 4 धाबा आलेत. याचाच अर्थ आता 18 धावांची आवश्यकता 5 बॉल मध्ये. 5 चेंडू आणि 18 ची गरज आहे. दबाव दडपण सर्व काही जुगारून चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये दबाव या शब्दाला थारा नाही. कुठेतरी कोपऱ्याला नेऊन त्या दबाव शब्दाला ठेवायला पाहिजे. सर्वस्वीपणाला लावून जिद्दीने चिकाटीने सुरू असलेल्या संघर्षामध्ये आपला वाटा उचलायला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. 5 मध्ये 18 ची आवश्यकता. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. रोहित आडव्या बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल रोहित या खेळाडूला. रोहितचे मला 27,000 आठवत आहेत. एका मॅच करता लगातार 3 षटकारानिशी त्यांनी 27,000 कमावले होते. स्पर्धेचे आयोजक म्हणून मास पाटील होते, धनाजी पाटील होते. आठवत आहेत, हसतायत सध्या धनाजी पाटील. मॅच कडे वळूया आपण. एका धावेच्या मदतीनं सध्या धावा झाल्यात त्या 36. 4 बॉल आणि 4 मध्ये पाहिजेत 17 धाबा. 4 चेंडू 17 ची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू तयार आहे प्रतीक पाटील. 1 षटकार 1 चौकार त्यांनी ठोकलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एक व्हाईट बॉल. ही गोलंदाजी थोडस दबावाखाली होताना दिसतंय. डीआरएस घेतला गेलाय. व्हाईट साठी डीआरएस आहे. सो सारखे डीआरएस. दशरथ दादा असते तर त्यांचं काहीतरी मुखातून वेगळंच निघालं असं. निकलेश बजागे सर पाहणी करतायत. बॉलिंग करणाऱ्या टीमने आपल्याला घेतलं होतं. दॅट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डीआरएस गमावलाय. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. 4 चेंडू वाईट टाकले, 2 चेंडू चांगले टाकले. 4 मध्ये 16 ची गरज आहे. 4 बॉल 16 धावा पाहिजेत. धाव संख्या 37. स्कोर मूव्स ऑन 37. 4 मध्ये पाहिजे 16. थरार वाढलाय या स्पर्धेचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय. एशन टेकन. विकेटचं पतन झालंय. बिग ब्लो. आणखीन एक मोठी विकेट गोलंदाजाला मिळाले. धाव संख्या धाव फलकावर लागली जाते. 6 गडी बाद 37. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 ची गरज. आहे आणि त्यामुळे पुन्हा त्याला समजवण्याकरता आणखीन त्यांचे साथीदार येत आहेत, मार्गदर्शक येत आहेत. एकमेकांचा सल्ला हा घेणं गरजेचं असतं, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीच कोणी मोठा नसतो.
आता फलंदाज नव्याने उतरतोय. न्यू बॅटर इन रोहन पाटील आलाय. रोहित पाटील आणि रोहन पाटील हे दोन खेळाडू खेळपट्टीवर आहेत. स्ट्रायकिंगकडे रोहन पाटील. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत 16 धावा. 3 चेंडू 16ची गरज, म्हणजे 3 षटकारांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 16 धावा पाहिजेत न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमला. गोलंदाजाच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात. मिळतील धावा 4. चौकार. 2 चेंडू आणि 12ची गरज आहे. धावसंख्या धावफळकावर पोहोचली 41 वर. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 12. कोणत्या टीमच्या बाजूने जाईल आता विजयाचा वारा? 2 मध्ये 12. गोलंदाजी चांगली होतय. 4 वाईट टाकलेत. पुन्हा कंट्रोल गोलंदाजी करतोय. कटुकवट गोलंदाजी आवश्यक असतं. चेंडूची पाहणी करताना पंच भाऊ पाटील यांना आपण बघितलं. खूप सुंदर सजलेली नटलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. जामता राजा ग्रुप खारबाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तुम्ही बघतायत. आदरणीय रमेश रामलाल तरे साहेबांचं मोलाचं योगदान या स्पर्धेकरता लाभलंय. आणि शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026चा हा रणसंग्राम तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघतोय. काही चांगले वापसी केले. डुंगे टीमच्या जर्सी सुद्धा एक वेगळी लुक मध्ये सर्व खेळाडू दिसत आहेत आणि आज चमकदार कामगिरी करतायत. डुंगे गावातील बरेचसे प्रेक्षक राजे या स्पर्धेला बघत असतील. आज सूर्य देवता नेमका कुठून उगवलाय? कारण आजच्या दिवसातील परफॉर्मन्स खूप चांगला होतो या टीमचा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धाब्यांची आवश्यकता. या आधीच्या टुर्नामेंट्स मध्ये फायनल मॅच मध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता दबाव टाकण्याकरता एक क्षेत्ररक्षक बघा कशा पद्धतीने उभा केलाय. 2 मध्ये 12 पाहिजे होते. आता टायमिंग व्यवस्थित बॅटर करू शकले नाही आणि असं वाटते की फिल्डिंग करणाऱ्या टीमला विजयाचा सुगंध आलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि धाबा लागल्या जात आहेत. 42-42. 1 बॉल. एका बॉल मध्ये 11 धाब्याची गरज आहे. 1-11. मला आठवतंय 8 ते 10 वर्षापूर्वी कृष्णा लक्ष्मण सातपुते माझ्या समोर उभा होता आणि 1 मध्ये 11 धावा पाहिजे होत्या. त्यावेळेस त्या 1 चेंडू मध्ये 11 धावा बनलेल्या होत्या कारण 9 बॉलवर षटकार आला होता. अतिथी कक्षामध्ये पाहुणे मंडळी दाखल झालेत. आदरणीय किशोरजी काठे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. 1 बॉल पाहिजेत 11. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयास होता रोहितचा. चौकार तर मिळतोय. 4 धावा मिळत आहेत परंतु पराभवापासून त्यांना कुणीच रोखू शकत नाही. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. जाता जाता चांगली कामगिरी करून गेलाय. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचं मनापासून आभार मानतोय आणि पुढील वाटचाली करता भक्तिधाम डुंगे संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच सर्वेश इज द मॅन ऑफ द मॅच. एक शॉर्ट ब्रेक घेतोय आणि